नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 2025च्या नवरात्रीची सुरुवात होते 22 सप्टेंबरपासून आणि आनंदाची बातमी म्हणजे यंदा देवीचं आगमन हत्तीवरून होणार आहे. जेव्हा जेव्हा देवीचं आगमन हत्तीवरून होतं ना, तेव्हा येणारं वर्ष अतिशय शुभ जाणार असतं. चांगल्या घटना येणाऱ्या वर्षात घडणार असतात, असा संकेत मिळतो. पण नक्की कोणत्या चांगल्या घटना घडणार आहे? हत्तीवरून देवीचं आगमन होतं, तेव्हा नक्की कोणते शुभ संकेत मिळतात? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. मंडळी, जेव्हा जेव्हा नवरात्राची सुरुवात सोमवारी किंवा रविवारी होते, तेव्हा देवीचं आगमन हत्तीवरून होतं. हत्तीवरून मातेचं आगमन होणं ही अत्यंत शुभ घटना मानली जाते. यंदा चांगला पाऊस पडून शेतीची भरभराट होणार असा तो संकेत असतो. इतकंच नाही तर देशात धनधान्याची वाढ होणार, दुधाचं उत्पन्नही वाढणार, एकंदरीतच देशामध्ये सुख, समृद्धी, सुबत्ता येणार असा संकेत मिळत असतो. म्हणून देवीचं हत्तीवरून होणारं आगमन अतिशय महत्त्वाचं ठरतं. नवरात्रीत बसवले जाणारे घट हे पृथ्वीचे प्रतीक मानले जातात. त्यात पाणी भरून पंचमहाभूतांची पूजा केली जाते. हा घट मातीवर ठेवून त्या मातीत नवधान्य पेरलं जातं. 9 दिवसात सर्वात आधी येणारं धान्य पाहून शेतकरी राजाला कोणती पिकं पुढच्या वर्षी जास्त येणार याचा अंदाज बांधता येतो. उपासनेचा भाग म्हणून या ऋतूत जास्त उपलब्ध असणाऱ्या झेंडूच्या फुलांच्या माळा रोज एक याप्रमाणे 9 दिवस या घटावर बांधल्या जातात. बऱ्याच परंपरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माळा बांधण्याची प्रथा सुद्धा आहे. 10व्या दिवशी पूजेचं उद्यापन म्हणून घट हलवला जातो. यंदा 22 सप्टेंबर 2025 पासून नवरात्राची सुरुवात होणार आहे आणि नवरात्रीची सांगता होणार आहे 2 ऑक्टोबरला, जी गुरुवारी होते. गुरुवारी विजयादशमी आहे. या दिवशी देवीचं प्रस्थान कोणत्या वाहनावरून होतं? विजयादशमी गुरुवारी असल्यामुळे मातेचं वाहन मानव असेल. देवी मानवी वाहनावरून परतणं अत्यंत शुभ मानलं जातं. या स्थितीमुळे पुढील काळात सुख, शांती आणि भाग्याचा अनुभव येतो, अशी मान्यता आहे. म्हणजेच काय, यंदाचं नवरात्र सगळ्यांच्याच आयुष्यात आनंद, प्रसन्नता घेऊन येणार आहे. आपण सुद्धा भक्तिपूर्वक अंतःकरणाने देवीची पूजा करून, देवीची आराधना करून आपलं आयुष्य उजळून घ्यायला हवं. मग या 10 दिवसात आपण देवीची आराधना कशी करू शकतो? या 10 दिवसात सप्तशतीचा पाठ करू शकतो, त्यातील मंत्राचा जप करू शकतो. त्याचबरोबर कुंकुमार्चन सुद्धा देवीला केलं जातं. कुमारिका पूजन केलं जातं. सवासणीची ओटी भरण सुद्धा महत्त्वाचं मानलं जातं. 9 दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी देवीची ओटी भरावी. आपल्या कुलदेवीची ओटी भरावी. त्याचबरोबर ओटी भरून जोगवाही मागितला जातो. उपवासही केले जातात. कोणी अनवाणी पायाने चालण्याचा नियम घेतं, तर कोणी नामस्मरणाचा, कोणी स्तोत्र पठण करण्याचा. एकंदरीतच काय, भौतिक सुखातून मन काढून घेऊन अध्यात्म, भगवंत चिंतनात वेळ घालवावा आणि या 9 दिवसांमध्ये भक्ती करून इतकी ऊर्जा संपादन करावी की पुढचं पूर्ण वर्ष ती ऊर्जा आपल्याला पुरेल. हाच या कृतीमागचा हेतू असतो. आता यंदा देवीचं आगमन हत्तीवरून होणारे जे शुभ आहे, सगळ्याच समाजासाठी, देशासाठी चांगलं आहे. पण इतर वाहनांवरून जेव्हा देवी येते, तेव्हा तो काय संकेत असतो? शनिवारी आणि मंगळवारी देवीचं आगमन होत असेल तर ते घोड्यावरनं होतं आणि ते राजकीय अस्थिरतेचा संकेत देतं. गुरुवारी किंवा शुक्रवारी देवी येणार असेल तर ती पालखीत बसून येते, जे समाजात कलह किंवा मोठ्या दुर्घटनांचा संकेत मानला जातो. बुधवारी देवीचं आगमन नौकेतून होतं, जे सुख समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. उत्सवाच्या निमित्ताने श्रीसूक्त या वैभव देणाऱ्या
स्तोत्राचं सामूहिक पठण करावं. 9 दिवस 9 ठिकाणी भोंडला हदगा ही खेळला जातो. त्या निमित्तानं गृहिणी, नोकरदार महिला नटून थटून एकत्र येतात. पारंपरिक गाणी म्हटली जातात. रात्री गरबा घेऊन जागरणही केलं जातं. धन्यवाद.